नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात एच जे फार्मा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एच जे फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की हायपर टेन्शन म्हणजे काय आणि हायपर टेन्शन नेमकं होतं कसं, म्हणजे कोणकोणते कारणे आहेत की ज्यामुळं आपल्याला हायपर टेन्शन होतं, म्हणजे आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते वाढतं. त्यामध्ये मी व्यवस्थित हायपर टेन्शनबद्दल व्यवस्थित माहिती सांगितली. त्यानंतर कारणेसुद्धा त्याची व्यवस्थित आपण एक्सप्लेन केली. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्ज जे आहेत ते कशा कशा प्रकारे ॲक्ट होतात किंवा कोणतं मेकॅनिझम ब्लॉक करतात, त्यामुळे ते ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून ॲक्ट होतात. तर आपण जे क्लासेस आहेत अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचे, तर ते आपण शॉर्टली एकदा बघूया आणि त्या कोणत्या क्लासमध्ये कोणते एक्झाम्पल्स येतात ते बघूया. त्या अगोदर तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, कारण की येत्या एका महिन्यात आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत. 24 ऑक्टोबरला आपला पेपर आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर त्या अगोदर महत्त्वाचे व्हिडिओ तुमचे मिस व्हायला नको, त्यामुळे बेल आयकॉनचं बटन प्रेस करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल. तर बघा, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स म्हणजे काय? असे ड्रग्स की जे हायपर टेन्शनमध्ये यूज होतात. मग त्याच्यामध्ये त्यांनी क्लासेस दिलेला आहे. पहिला क्लास त्यांनी दिलेला आहे डायुरेटिक. दुसरा क्लास दिलेला आहे त्यांनी रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनिबिटर्स. तिसरा क्लास दिलेला आहे त्यांनी सिम्पॅथॅटिक इनिबिटर्स. आणि चौथा क्लास दिला आहे त्यांनी कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. आणि पाचवा क्लास दिलेला आहे त्यांनी वॅसोडायलेटर्स. असे 5 क्लासेस त्यांनी दिलेले आहेत. तर बघा, पहिला क्लास आहे डायुरेटिक. मी तुम्हाला कालच सांगितलं की डायुरेटिक कशा प्रकारे अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट. बघा, डायुरेटिक जे आहेत ते सोडियम आणि वॉटर जे आहे यांचं रिॲब्झॉर्प्शन काय करतात? इनिबिट करतात. म्हणजे सोडियम आणि वॉटर आपल्या शरीरामध्ये रिॲब्झॉर्ब होऊ देत नाहीत, ते बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. कोण? डायुरेटिक. आता सोडियम आणि वॉटर हे जर बॉडीच्या बाहेर फेकल्या गेले तर आपलं जे ब्लड व्हॉल्यूम आहे ते कमी होईल आणि त्यामुळं काय होईल? ॲज आपल्याला अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट भेटेल. मग डायुरेटिक्स कोणकोणते? तर पहिला क्लास आहे थायाझाईड डायुरेटिक. दुसरा क्लास आहे हाय सेलिंग डायुरेटिक्स. तिसरा क्लास आहे पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक. तर थायाझाईड डायुरेटिक जे आहे तर त्याचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एका ट्रिकनं. ती ट्रिक आहे ICH गाईडलाईन्स तुम्हाला माहीत असतील आहे ना. तर डायुरेटिक लक्षात ठेवायचं आहे किंवा ICH किंवा THIC लक्षात ठेवायचं. THIC म्हणजे थिक. THIC म्हणजे थिक. तर बघा, टी म्हणजे काय? तर थायाझाईड डायुरेटिक. एच म्हणजे काय? तर हायड्रोक्लोरथायाझाईड. नंतर आय म्हणजे काय? इंडापामाइड. आणि सी म्हणजे क्लोरथॅलिडोन. म्हणजे हायड्रोक्लोरथायाझाईड, क्लोरथॅलिडोन आणि इंडापामाइड हे 3 एक्झाम्पल आहेत थायाझाईड डायुरेटिकचे, जे की आपण अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून सुद्धा यूज करतो. इन कॉम्बिनेशनमध्ये यूज करत असतो आपण सहसा. त्यानंतर बघा, हाय सेलिंग डायुरेटिक कोणतं? तर फ्युरोसेमाइड याचं मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे हाय सेलिंग डायुरेटिकचं. अदर्स एक्झाम्पल याच्यासुद्धा येतात, जसं की टॉर्सेमाइड, आलं लक्षात, बुमेटानाइड. हे एक्झाम्पल्स हाय सेलिंग डायुरेटिकचे आहेत. त्यानंतर तिसरा क्लास आहे पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक. तर याचं जे ट्रिक आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. PESA, पेसा आणि नॉन पेसा. सध्या तुम्हाला फॉर्म भरत आहात तुम्ही जिल्हा परिषदचे. तर पेसा आणि नॉन पेसा असे 2 कॅटेगरी तुम्हाला येतात. पेसा म्हणजे काय? तर जे आदिवासी विभागात राहतात आणि ज्यांची कास्ट काय आहे? शेड्यूल्ड ट्राईब, म्हणजे ST कास्टवाले आणि आदिवासी विभागात राहणे पेसा याच्या अंतर्गत येतात. बाकी जे कॅटेगरी आहेत ते नॉन पेसामध्ये. तर आपल्याला PESA पेसा असं लक्षात ठेवायचं. पी म्हणजे काय? तर पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक. ई म्हणजे काय? तर इप्लेनेरोन. बघा, इथं 2 नंबरचं एक्झाम्पल आहे इप्लेनेरोन. त्यानंतर एस म्हणजे काय? तर स्पायरानोलॅक्टोन. आणि ए म्हणजे काय? तर अमायलोराईड. आलं लक्षात. पेसा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पी म्हणजे पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक. ई म्हणजे इप्लेनेरोन. एस म्हणजे स्पायरॉनलॅक्टोन आणि ए म्हणजे अमायलोराईड. हे काय करतात? पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक म्हणून ॲक्ट होतात. म्हणजे सोडियम आणि वॉटर यांचं रिॲब्झॉर्प्शन इनिबिट करतात, म्हणजे हे बाहेर फेकून देतात. आणि पोटॅशियमला काय करतात? रिॲब्झॉर्ब करतात. आलं लक्षात. म्हणून यांना पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक म्हणतात. आणि हे जे 2 आहेत थायाझाईड आणि हायसेलिंग डायुरेटिक, हे सोडियम आणि वॉटर यांचं रिॲब्झॉर्प्शन तर काय करतात? इनिबिट करतात, म्हणजे बाहेर फेकतात त्यांना, सोडियम आणि वॉटरला. पण पोटॅशियमला सुद्धा याच्यासोबत काय करतात? ते बाहेर फेकतात. पण हे पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक काय? यांचा ॲडव्हान्टेज की पोटॅशियमला स्पेअर करतात, म्हणजे साठवून ठेवतात. तर हा या दोघांमधला फरक आहे. आणि हे काय म्हणून यूज करू शकतो आपण? ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह. त्यानंतर नेक्स्ट क्लास आहे रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनिबिटर. आता मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम हायपरटेन्शनमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट घेतं. जसं की रेनिन जे एन्झाईम आहे हे कुठून सिक्रेट होतं? तर ते तुम्हाला मी कालही सांगितलं होतं. आणि या कमेंट बॉक्समध्ये तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला लगेच येऊन जाईल की रेनिन हे जे आहे तर हे कुठून सिक्रेट होतं. तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मग हे रेनिन कशासाठी रिस्पॉन्सिबल असते? हे जे अँजिओटेन्सिनोजेन नावाचं प्रोटीन असते त्याचं कन्व्हर्शन अँजिओटेन्सिन फर्स्टमध्ये करण्यासाठी. कशाचं? अँजिओटेन्सिनोजन आहे
याचं कन्व्हर्शन अँजिओटेन्सिन फर्स्टमध्ये करण्यासाठी रेनिन इम्पॉर्टंट असतं. मग आता आपण हे जर रेनिन इनिबिट केलं तर हे हायपरटेन्शन वाढेल का? कारण की हे जे अँजिओटेन्सिन फर्स्ट आहे ह्याच्यापासून अँजिओटेन्सिन सेकंड तयार होतं आणि तेच आपलं ब्लड प्रेशर वाढण्यासाठी कारणीभूत असतं. आलं लक्षात? मग आपण काय करणार आहे, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनिबिट करणार. म्हणजे ही जी कारणीभूत आहे हायपरटेन्शन होण्यासाठी, तर याला जर आपण इनिबिट केलं तर मग आपलं हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वाढेल का? तर नाही. मग इथं बघा त्यांचे क्लासेस कोणकोणते आहेत. पहिलं त्यांनी दिलेलं आहे ACE इनिबिटर्स. आता ACE इनिबिटर म्हणजे काय? तर अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर्स. म्हणजे हे जे ACE नावाचं एन्झाईम आहे ना, तर हे अँजिओटेन्सिन फर्स्ट जे आहे याचं कन्व्हर्शन अँजिओटेन्सिन सेकंडमध्ये करतं. आणि हे जे सेकंड आहे ना अँजिओटेन्सिन, हे असतं व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर. म्हणजे हे काय करतं, जे आर्टरीच्या वॉल्स आहेत त्यांना काय करतात, कॉन्स्ट्रिक्ट करतात. आणि कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर वाढतं. मग आता हे ACE इनिबिटर ड्रग काय करतील, या अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईमला ब्लॉक करतील. त्यामुळे अँजिओटेन्सिन सेकंड तयारच होणार नाही. आणि ते जर तयार झालं नाही तर ब्लड प्रेशर वाढेल का? तर नाही. मग याचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत, तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायचे. ACE इनिबिटरच्या शेवटी काय असतं, प्रिल असतं, PRIL. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. याच्यावरून तुम्हाला ते सगळे ड्रग लक्षात राहतील. बघा PRIL मग कसं, तर कॅप्टोप्रिल, याच्या शेवटी सुद्धा प्रिल आहे. एनालॅप्रिल, लिसिनोप्रिल, पेरिंडोप्रिल, रॅमिप्रिल, फोसिनोप्रिल, क्विनाप्रिल आणि ट्रँडोलाप्रिल. तर हे सर्व काय आहेत, ACE इनिबिटर. लक्षात कसं ठेवायचं आहे, ACE इनिबिटरच्या शेवटी काय येतं, PRIL. आलं लक्षात? नंतर बघा नेक्स्ट क्लास आहे रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनिबिटरमधला अँजिओटेन्सिन रिसेप्टार ब्लॉकर. आता हे जे अँजिओटेन्सिन सेकंड आहे, तर हे अँजिओटेन्सिन रिसेप्टारवर काय होतं, ॲक्ट होतं. आणि हे अँजिओटेन्सिन रिसेप्टार कुठे प्रेझेंट असतात, जे आर्टरीच्या वॉल्स असतात ना याच्यावर प्रेझेंट असतात अँजिओटेन्सिन रिसेप्टार. मग अँजिओटेन्सिन या रिसेप्टारवर काय होतो, ॲक्ट होतो. आणि या ब्लड व्हेसल म्हणजे आर्टरीचं काय करतो, कॉन्ट्रॅक्शन. त्यामुळे याच्यामधलं जे ब्लड आहे त्याचं प्रेशर काय होतं, वाढतं. म्हणून ब्लड प्रेशर वाढतं. मग हे अँजिओटेन्सिन रिसेप्टार ब्लॉकर नावाचे ड्रग काय करतील, या अँजिओटेन्सिन रिसेप्टारला ब्लॉक करतील. त्यामुळे याच्यावर ते अँजिओटेन्सिन सेकंड जे आहे, जे की हायपरटेन्शन होण्यासाठी कारणीभूत आहे, ते ॲक्टच होणार नाही. कारण की हे जे रिसेप्टार आहेत ते कोण ब्लॉक केले, या ड्रग्सनी केले. त्यामुळे हायपरटेन्शन होणार नाही किंवा जे हायपरटेन्शन आहे ते नॉर्मल राहील. म्हणजे ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह आपल्याला इफेक्ट भेटेल. मग हे जे अँजिओटेन्सिन रिसेप्टार ब्लॉकर्स आहेत, तर त्यांचं एक्झाम्पल्स कोणते, तर बघा शेवटी टान, TAN म्हणजे TAN हे असं असलं, सार्टान SARTAN, सार्टान ज्यांच्या शेवटी आहे तर ते काय आहेत, अँजिओटेन्सिन रिसेप्टार ब्लॉकर्स आहेत. मग यांचे एक्झाम्पल बघा. पहिलं आहे लोसार्टान, आहे का सार्टान. त्यानंतर कांडेसार्टान, वालसार्टान, टेल्मीसार्टान, इस्बेसार्टान आणि ओल्मीसार्टान. हे सर्व काय आहेत, अँजिओटेन्सिन रिसेप्टार ब्लॉकर्स. त्यानंतर नेक्स्ट आहे महत्त्वाचं डायरेक्ट रेनिन इनिबिटर. बघा हे ॲलिस कायरेन नावाचा ड्रग जो आहे तो या रेनिन नावाच्या याला काय करतो, हार्मोनला काय करतो, डायरेक्टली इनिबिट करतो. आता रेनिनलाच जर आपण इनिबिट केलं तर रेनिन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, अँजिओटेन्सिनोजनचं कन्व्हर्शन अँजिओटेन्सिन फर्स्टमध्ये करण्यासाठी. आणि फर्स्टच जर तयार झालं नाही अँजिओटेन्सिन फर्स्ट, तर अँजिओटेन्सिन सेकंड तयार होईल का, नाही. आणि अँजिओटेन्सिन सेकंड जर तयार झालं नाही तर ब्लड वेसलचं कॉन्स्ट्रक्शन वाढणार नाही. त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर काय होईल, कमी. मग हे डायरेक्ट काय करतात, रेनिन इनिबिटर काय करतात, या रेनिनलाच डायरेक्ट काय करतात, इनिबिट करून टाकतात. म्हणून काय होतं, आपल्याला अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून इफेक्ट भेटतो. तर त्याचं एक स्पेसिफिक एक्झाम्पल आहे, पेपरमध्ये हे विचारू शकतात. तर ते कोणतं आहे, मग ॲलिस कायरेन. तर ध्यानात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट जे आहेत ते आहेत सिम्पॅथॅटिक इनिबिटर्स. आता सिम्पॅथॅटिक सिस्टीम तुम्हाला माहीत असेल, ॲड्रेनालिनवाली सिस्टीम. आणि ॲड्रेनालिन काय आहे, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर आहे, म्हणजे ब्लड प्रेशर वाढवतो. त्यानंतर हार्टचे जे बीटा रिसेप्टर आहेत, अल्फा रिसेप्टर आहेत स्मूथ मसल्समध्ये, कशाच्या, ब्लड वेसलच्या. अल्फा रिसेप्टर स्मूथ मसल्समध्ये असतात आणि बीटा 1 रिसेप्टर कशा असतात, हार्टमध्ये असतात. त्यांचं स्टिम्युलेशन करून ब्लड प्रेशर काय करू शकतात, वाढवू शकतात हे ॲड्रेनालिन. मग ॲड्रेनालिनला ब्लॉक करणारे म्हणजे सिम्पॅथॅटिक इनिबिटर नावाचे ड्रग आपण ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करू शकतो. तर पहिला क्लास आहे बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर. याचं क्लासिफिकेशन तुम्हाला ट्रिक सोबत पाहिजे असेल तर मी या अगोदर क्लासिफिकेशनचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर बघा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स जे आहेत तर त्याचे एक्झाम्पल कोणकोणते, याच्यामध्ये तुम्हाला बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर, बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकरसुद्धा भेटतील, बीटा 2 सिलेक्टिव्ह ब्लॉकर म्हणजे हे भेटतील, म्हणजे मिक्स ब्लॉकरसुद्धा भेटतील. पण आपल्याला इथं त्यांनी जस्ट बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकरचे एक्झाम्पल दिलेले आहेत, ते म्हणजे प्रोपॅनोलॉल, मेटोप्रोलॉल, ॲटेनोलॉल. आणि डिटेल क्लासिफिकेशन जर पाहायचं असेल तुम्हाला तर तुम्ही बीटा ब्लॉकर्समध्ये पाहू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा अल्फा आणि बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर. म्हणजे अल्फा आणि बीटा दोन्ही रिसेप्टारवर हे काय होतात, ॲक्ट होतात.
जसं की लॅबेटालॉल आहे, कार्बेटायलॉल आहे, हे काय करतात अल्फा आणि बीटा रिसेप्टर दोघांना ब्लॉक करतात, त्यामुळे आपल्याला अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट भेटेल. बीटा ब्लॉकर म्हटलं की बीटा 1 रिसेप्टर आपल्या हार्टमध्ये असतात, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला आज अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट भेटेल. आणि अल्फा रिसेप्टर कुठे असतात तर आर्टरीच्या स्मूथ वॉल्समध्ये अल्फा रिसेप्टर असतात, त्यांना ब्लॉक केलं तरी आपल्याला काय होईल अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट भेटेल. म्हणून हे त्यांचे काय आहेत एक्झाम्पल आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्लास आहे अल्फा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स. स्पेसिफिकली आता अल्फा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स काय करतील, आर्टिरियल वॉल्स जे असतील त्यांच्यावर हे अल्फा रिसेप्टर प्रेझेंट असतात, जे की कॉन्स्ट्रॅक्शनसाठी त्या आर्टरीच्या कॉन्स्ट्रॅक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. कॉन्स्ट्रॅक्शन झालं तर ब्लड प्रेशर वाढतं, मग हे कॉन्स्ट्रॅक्शन होऊ द्यायचं नाही. मग काय करायचं अल्फा ॲड्रेनर्जिक जे रिसेप्टर आहेत त्यांना करायचं ब्लॉक. मग त्यांचे एक्झाम्पल कोणते आहेत तर झोसिन जे आहे शेवटी, जे झोसिन ज्यांच्या शेवटी असेल ते काय आहे तर अल्फा रिसेप्टर ब्लॉकर. मग झोसिन कशाच्या शेवटी आहे बघा, प्राझोसिन, टेराझोसिन, डॉक्साझोसिन. त्यानंतर हे सुद्धा आहे त्याच्यामध्ये फेंटोलामाइन आणि फिनॉक्सीबेन्झामाइन. तर हे काही जे आहेत प्राझोसिन वगैरे तर ते स्पेसिफिकली म्हणजे सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स आहेत अल्फाचे. फेंटोलामाइन, फिनॉक्सीबेन्झामाइन हे नॉन सिलेक्टिव्ह ब्लॉकर्स आहेत. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, किंवा याचं डिटेल क्लासिफिकेशनचा व्हिडिओसुद्धा मी याच्यावर आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्यानंतर बघा सेंट्रल सिम्पॅथोलायटिक. सिम्पॅथोलायटिक म्हणलं की ॲड्रेनालिनची ॲक्टिव्हिटी काय करणारे ब्लॉक करणारे. मग कोणकोणते आहेत सेंट्रली ॲक्ट होणारे, क्लोनिडिन आहे आणि मिथिल डोपा. खूप महत्त्वाचे ड्रग्स आहेत, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला CM या ट्रिकनं. सी म्हणजे क्लोनिडिन, M म्हणजे मिथाईल डोपा. तर हे कोणते आहेत सेंट्रली ॲक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट्स. पेपरमध्ये क्वेश्चन्स विचारतात की सेंट्रली ॲक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह एजंटचे एक्झाम्पल सांगा, तर त्याचं एक्झाम्पल काय आहे क्लोनिडन आणि मिथाईल डोपा. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. तुम्हाला मी काल सांगितलं हे जे आर्टरी आहेत यांच्या वॉल्समध्ये कोणते चॅनल्स असतात, कॅल्शियम चॅनल्स असतात. जेव्हा कॅल्शियम या वॉल्समध्ये काय करतं एंटर करतं, म्हणजे कॅल्शियमचं इफ्लक्स या वॉलमध्ये होतं, तेव्हा या वॉलचं काय होतं कॉन्स्ट्रॅक्शन. त्यामुळे याच्यामध्ये जे ब्लड आहे त्याचं प्रेशर काय होतं, ब्लडचं प्रेशर वाढतं. मग आता हे कॅल्शियम चॅनल जर ब्लॉक केले तर कॅल्शियम जे आहे ते एंटर होईल का या वॉल्समध्ये, नाही होणार. मग आपण काय करू, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स यूज करू, जेणेकरून कॅल्शियम चॅनल म्हणजे कॅल्शियम जे आहे ते चॅनल थ्रू एंटर होणार नाही आहे ना कशामध्ये, स्मूथ वॉल्स जे आहेत त्याच्या आर्टरीच्या, आणि कॉन्स्ट्रॅक्शन वाढणार नाही. आणि कॉन्स्ट्रॅक्शन जर वाढलं नाही तर आपल्याला अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट भेटेल. मग कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे एक्झाम्पल बघा कोणकोणते. आता याच्यामध्ये 3 क्लासेस दिलेले आहेत. फिनाईल अल्किल अमाइन पहिला क्लास आहे, फिनाईल अल्किल अमाइन. तर याच्यामध्ये आहे व्हेरापॅमिल नावाचा ड्रग. कोणता, व्हेरापॅमिल. पेपरमध्ये 100% क्वेश्चन विचारतात की खालीलपैकी कॅल्शियम चॅनल ब्लॉकर कोणता, जो की फिनाईल अल्किल अमाइन डेरिव्हेटिव्ह आहे. त्यानंतर बघा बेन्झोथायाझेपाइन. आता हे जे बेन्झोथायाझेपाइन याचं एक्झाम्पल आहे डिल्टीॲझेम. तर तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे बघा, इथं बारीक कोड आहे, याच्यामध्ये ॲझे आहे आणि याच्यामध्ये काय आहे ॲझे आहे. डिल्टीॲझेम आणि बेन्झोथायाझेपाइन आलं लक्षात. त्यामुळे तुम्हाला बेन्झोथायाझेपाइनचं एक्झाम्पल कोणतं आहे तर डिल्टीॲझेम. त्यानंतर डायहायड्रोपायरिडिन्स, याच्यासाठी तुम्हाला कोड आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स जे की डायहायड्रोपायरिडिन डेरिव्ह आहेत, याच्या शेवटी DIPINE असे काय येतात कोड येतो, DIPINE. मग याचं एक्झाम्पल कोणतं आहे ॲम्लोडायपिन, निफेडायपिन, फेलोडायपिन, नायट्रेडायपिन, लेसिडायपिन, लेरकानिडायपिन आणि बेनिडायपिन. हे काय आहेत सर्व तर डायहायड्रोपायरिमिडिन डेरिव्हेटिव्ह आहेत, जे की कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्लास आहे खूप महत्त्वाचा व्हेनोडायलेटर्स. आता हे जे आर्टरी आणि व्हेन आहे त्याच्यामध्ये असतं ब्लड. या व्हेनचं काय होते कॉन्स्ट्रॅक्शन होते, त्यामुळे याच्यामधलं ब्लड प्रेशर काय होते वाढते, इन्क्रीज होते. मग यांना काय करायचं आपल्याला डायलेट करायचं, म्हणजे याचं डायमीटर मोठं करायचं, त्यामुळे याच्यामधलं ब्लडचं प्रेशर काय होईल डिक्रीज होईल. मग असे व्हेनोडायलेटर्स कोणकोणते आहेत, मग इथं त्यांनी एक्झाम्पल दिलं. पहिला आहे आर्टेरिओलार डायलेटर, म्हणजे हे फक्त आर्टेरीजचं काय करतात ब्लड प्रेशर काय करतात कमी करतात आर्टरीमधलं. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे हायड्रालाझिन, मिनोक्झिडिल आणि डायॲझोक्साईड. हायड्रालाझिन, मिनोक्झिडिल आणि डायॲझोक्साईड हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे जे मिनोक्झिडिल नावाचा ड्रग आहे हे ॲलोपेसियामध्ये सुद्धा यूज करतात, म्हणजे ज्यांना बाल्डनेस आहे, डोक्यावर केसे नाहीत किंवा डोक्याचे केस गळालेले आहेत, त्यांना केस येण्यासाठी सुद्धा हे मिनोक्झिडिल काय करतात यूज करतात. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे आर्टेरिओलार आणि व्हेनोडायलेटर, म्हणजे आर्टरी आणि व्हेन दोघांचं सुद्धा डायलेशन करतात, त्यामुळं ब्लड प्रेशर काय होतं कमी होतं. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे तर सोडियम नायट्रोब्रुसाईड किंवा नायट्रोब्रुसाईड सोडियम. तर या प्रकारे आपण आज पूर्ण क्लासिफिकेशन बघितलं आहे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि असेच जर क्लासिफिकेशन तुम्हाला अजून टाकायचे असतील तर तुम्ही काय करू शकता कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता आणि चॅनल जास्तीत जास्त आपल्या फार्मसीच्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.